हाय नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आता काही गोष्टी घरात लागतातच कधी ना कधी आपल्याला, आणि काही नसेल लागत तरी पण असं वाटतं की आपल्याकडे असावं ह्या गोष्टी, म्हणजे थोडंसं मॅनेज होईल बा व्यवस्थित सगळ्या गोष्टी। त्यासाठीच काही गोष्टी ज्या मी ऑर्डर केलेल्या आहे मिशोवरून। आपल्या घरी तर सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात, आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे तर इतकं सगळं क्रेज झालेलं आहे की हे पण सगळ्या गोष्टी आपल्याला आवडायच्याच असतात। पण बजेट पण तेवढा पाहिजे। तर काही गोष्टी ज्या आहेत त्या बजेट फ्रेंडली सुद्धा आहेत। आणि कसं असतं, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आपण घेऊ नाही शकत ना। हो हो हो, घरचे पण लोक हो म्हणत नाही ना की आम्हाला हे पाहिजे, हा घेऊन घे, हे मला पाहिजे ते घेऊन घे, असं नाही होऊ शकत। तर मग ज्या गोष्टीला मला नाही म्हटलंय पण मला ती गोष्ट पाहिजे असते, तर मी माझी सेव्हिंग्स वगैरे करते काही थोडंफार जे आहे, आणि त्यातनं जे आहे माझ्या काही गोष्टी ज्या आहे मी बोलवते। चला तर आता माझी बडबड इथे बंद करते आणि तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते मी काय काय मागवलेले आहे। तर असे जे आहे मला 4 प्रोडक्ट्स मागवलेले होते, तर ते सगळे जे आहे मला आता रिसीव झालेलं आहे। आता कुठनं सुरुवात करावं याच्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन सुरू होतं, काय पहिले उघडावं। मग म्हटलं चला ठीक आहे, हे सगळ्यात लाईटवेट आहे आणि एकदम छोटंसं आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाऊया। म्हणून मग सगळ्यात आधी यालाच हातामध्ये घेतलं। तर इथे जे आहे ना, मी काही कंगवे मागवलेले होते आणि ते खूप सुंदर दिसत होते, त्यामुळे मी ऑर्डर केले। कारण मी ना 1-2दा डीमार्टमधनं कंगवे आणले, ते ना फुटूनच गेले माझे, काय माहिती कसे फुटले। युगीतनी फेकले तर ते 1-2 तर तुकडेच होऊन गेले, आणि 1-2 त्या पूर्ण जे आहे ते दातं सगळे जे आहे ते तुटून गेले। त्यामुळे कंगव्यांचा खूप प्रश्न होते आणि सतत हरवतच राहतात। तर त्यामुळे हे मला स्वस्त वाटले आणि 3 मिळाले, आणि कलर छान होता, पण साईज मला थोडासा छोटा वाटला। मला असं एक्सपेक्टेड होतं की थोडं मोठं येईल, पण ते थोडं छोटं आलं। इट्स ओके, बाकी छान होते ते। त्यानंतर दुसरं मी मागवलेलं होतं शेल्फ। जसं आता माझ्या बाथरूममध्ये जे आहे ना, काही गोष्टी ठेवायला जागाच आहे नाही, स्पेसच नाही आहे। जसं फेस वॉश झालं आहे, शॅम्पू, कंडिशनर, असा 2-4 गोष्टी असतात, तर फक्त ते सोप केसचे तेच लागलेले आहे। त्याच्यात खूप गोष्टी ज्या आहे मावतच नाहीत माझ्या, आणि बरंच काही असतं, माझं वेगळं असतं, यांचं वेगळं असतं, असं 2-4 पद्धतीचे जे असतात सामान आहेत आमच्या बाथरूममध्ये। तर ना तिथे जागाच पुरत नाही, त्यासाठी मग मी हा शेल्फ मागवला। आता मला असं वाटलं होतं की मी वाचलं नाही, मला वाटलं असं 2 शेल्फ येईल, पण हे एकच शेल्फ आलं। आणि हे म्हणजे याला खिळे वगैरे ठोकायचं काही गरज नव्हती, ड्रिल वगैरेची। याच्यामध्ये त्यांनी ते चिकटवणारे ते दिले होते, आणि हे खूप छान होतं, वेट पण छान होतं त्याचं, आणि मटेरियल क्वालिटी एक नंबरच होती त्याची। त्यानंतर मी मागवलं होतं ऑइल्सच्या कॅन मागवलेल्या होत्या ग्लासच्या। माझी तर कॅन जी आहे आता ती खूप खराब झाली आहे, तर मग मी विचार केला की आता चेंज करूया, तर त्यासाठी जे आहे हे ऑर्डर केलं आहे। पॅकेजिंग त्याचं खूप छान आलेलं ग्लासचं असल्यामुळे। पण मी जसा बॉक्स ओपन केला ना, मला एक छोटासा तुकडा बाहेर निघाला। आता हे मला तेव्हा कळलं नाही की हे कशाचं आहे। मी म्हटलं ठीक आहे, आधी आपण आता ओपन करून घ्यावं, कारण त्यांनी जे नॉब्स होते त्याच्यामध्ये टाकून नव्हते दिले, ते त्यांनी सेपरेट दिलेले होते। आणि मग बॉटल्स काढल्या। बॉटल्स खूप म्हणजे खूप छान आहे, क्वालिटी खूपच छान आहे, एकच नंबर होती क्वालिटी, आणि चांगल्या अशा जाड होत्या त्या बॉटल्स वगैरे, खूप सुंदर जार्स होते। इथे मी लावून देते आहे, या प्राईसला जे आहे मी हे ऑर्डर केलेलं आहे। आणि त्याचे नॉब्स जे आहे ते वरतून वेगळे त्यांनी दिलेले होते, आणि खूप छान होते, आणि त्याला छान असं लॉक सिस्टम पण होतं, म्हणजे ऑइल काही सांडणार वगैरे नाही असं। पण एक नॉब तर छान होतं, पण दुसरं जे आहे ते थोडं डॅमेज होतं। मी म्हटलं ना आधी काहीतरी पडलं, तर मग मी चांगल्याने बघितलं तर मला ते दिसलं की त्याचं थोडंसं जे आहे ते नॉबचं साईडचं जे आहे ते तुटलेलं होतं, तर ते असं वेगळं आलेलं होतं। आता मी हा विचार करत होती की हे मी फेविक्विकने चिपकवून घेऊन यूज करू शकते की हे रिटर्न करू, हे मला काही कळत नाही आहे। बाकी जे बॉटल्स आहे खूपच छान आलेल्या होत्या, आणि छान अशा हेवी होत्या। आता ग्लासचं तर मी खूप वापरत नाही, कारण माझ्या हाताला तर बिलकुल म्हणजे असं आहे की माझ्या हाताने ग्लासच्या वस्तूच फुटून जातात, म्हणून मी खूप कमी वापरते ग्लासच्या वस्तू। पण ह्यावेळेस थोडीशी रिस्क घेतलेली आहे, आणि ग्लासचे जार्स जे आहे ते बोलवलेले आहे। अदरवाईज मी ग्लासचे गोष्टी ज्या त्या खूप कमी वापरते, खूप कमी वापरते। नंतर मी बोलवलेलं आहे हे सोफ्यासाठी कवर। माझा सोफा जो आहे तो एल शेपमध्ये आहे, आणि तो थोडासा जो आहे ना मोठा आहे आकाराने, तर मला वाटलं हे त्याच्यावर जाईल, बरोबर नाही गेले तरी मी काहीतरी जुगाड करून टाकेल। आणि माझ्या सोफ्याला जे आहे ते बॅक वगैरे नाही आहे, त्यामुळे मला बॅकची वगैरे काहीच गरज नव्हती, तेवढे 16 पीसचं वगैरे मला पाहिजे नव्हतं, तर त्याच्यासाठी हे ऑप्शन जे आहे ते मला बेस्ट मिळालेलं आहे। याच्यात 2 पीसमध्ये त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे इकडनं 3 आणि तिकडनं असा 6 सीटर आहे, म्हणजे 6 पीससारखा त्यांनी जो आहे तो दिलेला आहे। मी ओपन केल्यावर तुम्हाला सांगते याची क्वालिटी इतकी सुंदर होती की खूपच छान, मी सांगूच शकत नाही, इतकं सॉफ्ट आणि इतकं छान मटेरियल होतं। आणि त्याच्यावरची
प्रिंट तर खूपच छान होती, खूप मस्त. फक्त एवढंच माझं होतं की तो व्हाईट कलर होता आणि युगी घरी असल्यामुळे मी जास्त व्हाईट वापरू शकत नाही, पण अदरवाईज कोणी आलं गेलं की मी हे वापरू शकते. प्रिंट तुम्हाला जवळून दाखवते, इतकं सुंदर आणि त्याच्यावर एक टेक्स्चर होतं त्या याच्यावर फॅब्रिकवर. क्लिअर मी दाखवते इथे थोडंसं हे करून. खूप सुंदर होतं, छान रिसीव्ह झालेलं होतं. म्हणजे मिशोवरून एवढ्या छान गोष्टी एक्सपेक्टेड नव्हत्या, पण खरंच खूप छान आलेलं आहे. आणि मटेरियल तर एवढं सॉफ्ट की काय सांगू. तर असं एक आधी एक दाखवलं मी तुम्हाला, असंच सेम जे आहे ते दुसरं पण आलेलं होतं, सेम होतं, साईज पण सेम आहे. आता माझा सोफ्याचाच थोडा इश्यू आहे, म्हणजे माझा सोफा थोडासा मोठा आहे, त्यामुळे हे किंचित थोडंसं छोटं पडत आहे त्याला. तर आता बघावं लागेल काय करू. रिटर्न तर मी करणार नाही, कारण मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्हाला पण हे घ्यायचं असेल ना, तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, ही माझी गॅरंटी. खूप म्हणजे खूप. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खाली, आणि तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर खाली सांगा, मी लिंक प्रोव्हाइड करेल त्याची. अदरवाईज मिशोवर तुम्ही गेले आणि सर्च केलं तर सगळ्या गोष्टी जे आहे त्या इझिली अवेलेबल आहेतच, तुम्हाला मिळूनच जातील. खूप सर्च करायची काही गरज नाही आहे. चला मग माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्यासाठी बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. बाय बाय.